हरे कृष्णा 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 हरे हरे. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्मृतम्. येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्. विनायकं गुरुं वन्दे भवबन्धै मुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैत भाव पटुतायित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातला अभंग आपला चालू आहे. तर मागच्या वेळेस आपण बघितला एक तीन विसांचा तत्वांचा मूळ आहे. आजचा अभंग कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा देणे पडे गोवाने हरी. दिलेल्या वांचुनी फळ प्राप्ती कैसी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे ते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ. नसुटे कल्पना अभिमानाची घाटी घेता जन्म कोटी हरी कैता. एका जनार्दनी सापडले खुण कल्पना अभिमान हरी झाला. हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. तर या अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ तर आपणाला काय उपदेश करतात, काय बोध करतात आणि ते बोध करण्याचं जे माध्यम आहे तर ते या ठिकाणी हरिपाठ या ठिकाणी आपण निवडलेला आहे. तर हरिपाठ म्हणजे सर्व सामान्य माणसापर्यंत साधू संतांचा बोध ते गेलेला आहे आणि हरिपाठामधून नामस्मरणावर जास्त भर द्यालेला आहे. कधी सांगितलं आहे म्हणून माध्यमातून साधू संत सर्वसामान्यापर्यंत पोहोचले. सामान्याला सुद्धा हा बोध सहज आकलन करून घेण्यासारखा आहे आणि म्हणून या ठिकाणी संप्रदायातला आपल्याला सापडणार सुद्धा नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरत्र सुद्धा राज्यामध्ये आपल्या साधू संतांचं हा पोहोचलेला आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्या भाषेमध्ये आपल्याला त्यांचा बोध पोहोचला म्हणून त्यांचं सानिध्य आपणाला भेटलं. संतांचं वाङ्मय या ठिकाणी सर्वसामान्याला समजायसारखं आपल्या भाषेमध्ये आणि आपली त्याच्यावर श्रद्धा असणं त्याच्या पुढचा विषय आहे. आपल्याला तो आवडणं त्यावर आपली श्रद्धा आणि आकलन करणं, आपण अभ्यास करणं, लक्षात घेणं हा पुढचा भाग आहे. म्हणून परमार्थ करायचा कशासाठी, उद्देश काय, संतांचं वाङ्मय आत्मसात करायचं, त्यांचा बोध, त्यांची समज आपण लक्षात घेऊ. आपल्याला आवाज थोडा तुटतोय. त्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी आपण सर्व काही आपला आणि हिचेक प्रमाणे की लौकिक निर्वाहासाठी नसतो किंवा कोणी आपल्याला चांगलं म्हणावं मोठं म्हणावं यासाठी सुद्धा नसतो. म्हणून आपल्याला ध्यानात घेण्यासाठी असतो. कारण आपण जे जेवण करतो तर आपलंच पोट भरणार आहे. आणि म्हणून आमचे महाराज सांगत असतात की आपल्याला जर परमार्थ आपण केला तर आपल्यालाच लक्षात येत असतं. मग आता किती त्या ठिकाणी समोर तुकाराम महाराज म्हणते की मला तूच माझा स्रोत आहे आणि तूच माझा वक्ता आहे. कारण सांगणारा तूच आहे आणि ऐकणारा सुद्धा
तूच आहे. आता माझा श्रोता वक्ता तूच देवा, करावी ती सेवा तुझीच म्या. कारण माझा श्रोता आणि वक्ता तूच आहेत आणि तुझीच मी सेवा करावी, अशा प्रकारचं सांगायला लागलं. कारण म्हणून मला बाकीच्याहून घेणं देणं नाही. कोण ऐकायला लागलं ते मला माहित नाही, कोण सांगायला लागलं ते मला माहित नाही, पण माझा पांडुरंग कथेमध्ये असतो म्हणून मी कथा करतो, असा भाव पाहिजे. म्हणले किती माणसं ऐकायला लागली, किती ऐकू द्या, पण माझा एक जरी ऐकत असलं पण ध्यान देऊन ऐकणारा असला ना तरी आम्ही सांगत असतो. असं काही नाही आम्हाला इतकेच पाहिजेत म्हणून, असं काही नाही. फक्त ऐकणारा लागतो. नाहीतर काही काही मोबाईल लावून ठेवणारे, इकडे तिकडे काम करणारे मग असे म्हणल्यावर ते सांगणाऱ्याला की त्याच्यामध्ये काही हे वाटत नसतं, महत्व वाटत नाही. म्हणून लक्ष देऊन ऐकणारा लागतो. म्हणून या ठिकाणी साधू संतांना सुद्धा लक्ष लावून राहा गोविंदी गा, राम राम स्मराधी. कारण लक्ष लावून राहा. म्हणून कोण ऐकायला कोण सांगायला लागलं, परंतु याच्यापेक्षा तुकाराम महाराज सांगते की माझा श्रोता वक्ता तुझी देवा. आणि म्हणून आमचे महाराज एक जरी असला तरी सांगत असतील, 1000 असले तरी तोच विषय सांगते, आणि एक असले तरी तेच विषय सांगते. याला 1000च पाहिजे असं काही नाही, फक्त आपण 1000 पाहिजे. बाकी 1000 असून काय फायदा आहे, आपण जर 1000 नसलो तर आपल्या पदावर. म्हणून आपल्याला आपल्यासाठी करायचं, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. कारण संसार बंधन तोडायचे नसलं कोणी तर आपण आपलं चिंतन केलं पाहिजे. असलं कोणी तर त्याबरोबर करावं, नसलं तर आपलं आपण चिंतन केलं पाहिजे. आपणच. आता माझा श्रोता तुकाराम महाराज म्हणून तर म्हणते की मला त्या ठिकाणी सांगणारा तू, ऐकणारा मी, किंवा मी ऐकन तू सांग, किंवा तू सांग मी ऐकतो. मला बाकी जेवण काही घेणं देणं नाही. कारण लोक ऐकते, लोक ऐकतेनच म्हणून काय ऐकते तर ऐकते किंवा नाही ऐकते म्हणून आपण स्वावलंबी झालं पाहिजे. कारण कशामुळे तरी मी चांगला आहे असं नाही वाटलं पाहिजे. कशामुळे तरी मी चांगला आहे म्हणलं की मग तिथं अडकलं घोडं, आपलं घोडं खिंडीमध्ये अडकलं. कारण कसं ते काहीतरी मला चांगलं व्हायसाठी मला काहीतरी पाहिजे म्हणले की माया आली. कारण दुसरं म्हणलं की माया आली, आणि मीच म्हणलं की मग कुठं राहिली माया. म्हणून आपल्याला जर दुसरं म्हणलं, आता कशामुळे तरी मी चांगला, पैशामुळे मी चांगला तर पैसा दुसरा आहे, कोणतरी नातेवाईक मित्र मैत्रीण यांच्यामुळे चांगला तर ते दुसरं आहे. कारण ते कधी पण जाऊ शकतं बाजूला. कपड्यामुळे मी चांगला, सोन्यामुळे चांगला, घरामुळे गाडीमुळे चांगला, कशामुळे तरी वस्तूमुळे, बाह्य वस्तूमुळे मी चांगला आहे असं नाही. किंवा मला काहीतरी येतं म्हणून मी चांगला, आणि परमार्थात आल्यावर पुन्हा वाटतं की मी चांगला आहे कारण मला काहीतरी सांगता येतं, माझ्या काहीतरी पाठांतर आहे, मला कोणतरी मानित. कारण हे मायाच आहे. कशामुळे तरी मी चांगला, तर मला आनंद पाहिजे, पण कोणामुळे पाहिजे तर माझ्यामुळे मी आनंदी पाहिजे. कशामुळे तरी, कारण उद्या मानणारे लोक मानणार नाहीत. लोक मानल्यामुळे जर मी चांगला तर मानणारे लोक कौरक मानतील. जसं संसारामध्ये लोक मानतात, कौरक मानतात. जो वरी चळ नगा तो वरी म्हणती माझा, मानेतीला न थोर देय सुखाची गाजा, इंद्रिय मावळले आला भागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जोपर्यंत शरीर चांगला आहे, इंद्रिय काम करते बरोबर, तोपर्यंत मानित. कारण मानणारे कौरक कशाला तरी पाहून मानित, ते आपल्याला पाहून नाही मानित किंवा आपल्याला मानित नाही ते, आणि मानते तर या बाकीच्याला मानते. म्हणून जोवरी चळ नगा, जोपर्यंत चळण आहे, जोपर्यंत तुझ्याजवळ काहीतरी आहे, मद आहे म्हणून माशा आहे. तसं या ठिकाणी तुझ्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे किंवा शक्ती आहे, तुला काहीतरी करता येतं म्हणून त्या ठिकाणी तुला हे सगळे मानित आहेत. आणि म्हणून कशाकडे पाहून तरी मानित आहेत ना, तुला नाही मानित. म्हणून तवाच वाटलं पाहिजे की मला कोणी मानित नाही, आता कोणीच नाही बाबा माझ्याजवळ, इतके मला लोक मानायचे, आता कोणीच मानित नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला साधू संतांचा उपदेशाची गरज आहे. म्हणून जीवाला जर गरज असली तर कशाची आहे, तर बोधाची गरज आहे. आणि म्हणून जीवानं बोध त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला पाहिजे. कारण आनंदी राहायची कला ही परमार्थामध्ये आपल्याला घेता येते संताकडून. आता संसारामध्ये तर आनंदच नाही,
सगळे आनंदासाठी लुसलुस करायला लागले. राजा दुःखे, प्रजा दुःखे, सबजन दुःखे, सगळे दुःखे आहेत. कारण सगळ्याला आनंद पाहिजे. आनंदासाठी लुसलुस करायला लागले. तुकाराम महाराज इतक्यावर थांबले नाही. ते म्हणले ब्रह्मदेव सुद्धा दुःखी आहे. कारण त्यांचं प्रमाण आहे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, इथे दुश्चित जने जडो देशी. ब्रह्मदेव सुद्धा काय दुःखी आहे, म्हणून संसारात सुख नाही हे त्यांनी सांगितलं म्हणून नाही, आपला अनुभव आहे. म्हणून कशानं तरी मी सुखी का हो, कारण माझ्या सुखासाठी दुसरं कशाला कारण मानू, म्हणून मी सुखरूप आहे असं लक्षात घेऊ. नसलं जमत तर मग आमचा देव सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. कारण माझा पांडुरंग या ठिकाणी कसा आहे, सुखरूप आहे. आणि म्हणून मी कोणाच्या नादी लागू आता, म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. कारण देव सुखरूप आहे. आणि जीवाला जे जे काही आवडायला लागलं तर ते सुखासाठी आवडायला लागलं. सगळं आवडायला लागलं मला, पण आवडायला लागलं कशासाठी, सुखासाठी. आणि सुखासाठी आवडायला लागलं तर ह्या वस्तू सुख आहेत का, कारण या सगळ्या वस्तूमध्ये काय आहे, दुःख आहे. कारण दुःखाला सोडून या कोणत्याच वस्तू नाहीत. म्हणून संसार किती जरी आकर्षण वाटला तरी पण त्याचं आपण जर पाहायला गेलो तर दुःखाशिवाय काही निघत नाही बाहेर. आपण त्याला आकर्षण नसावं, कारण ती वस्तू खोटी आहे. म्हणून कठोर उपनिषद नावाच्या उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे, ती आपण थोडक्यात बघायचा प्रयत्न करू. कठोर उपनिषद नावाचं उपनिषद आहे. 108 उपनिषद आहेत. ज्ञानपर 108 उपनिषद आहेत. त्यामध्ये दश उपनिषद मुख्य मानले गेले. भगवान शंकराचार्यानं 10 उपनिषदावर भाष्य केलं. छांदोग्य, ब्रह्म, बृहदारण्य उपनिषद, कठ, मांडुक्य, अशा प्रकारचे ऐतरेय, तैत्तिरीय असे बरेच या ठिकाणी उपनिषद 10, त्या ठिकाणी 10 उपनिषदावर भगवान शंकराचार्याने भाष्य केलेलं आहे. तर त्यापैकी कठो नावाचं उपनिषद आहे. त्या कठो नावाचं उपनिषदामध्ये त्याचं यमराज आणि नाचिकेत यांचा त्या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे. यमधर्माला नाचिकेत प्रश्न करतो, यमधर्म त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करते. याच्यावर एक उपनिषद तयार झालं. आणि म्हणून वाजस्रवा नावाचे एक कर्मठ अशा प्रकारचे ब्राह्मण होते. आणि ते त्या ठिकाणी विश्वजित नावाचा यज्ञ करायचं त्याने ठरविलं. वाजस्रवा नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते, त्यांनी यज्ञ करायचं ठरविलं आणि तो विश्वजित नावाचा यज्ञ. आता विश्वजित नावाचा यज्ञ करायचा म्हणल्यावर त्या यज्ञामध्ये असं असतं की जे जे आपल्याला आवडतं ते ते दान द्यावं लागत असतं गरजूला. आता माणूस म्हणतोय परंतु देताना कठीणच आहे. काही गोष्टी बोलताना सोप्या वाटत्या पण करताना अवघड जात्या. म्हणून त्या ठिकाणी बोलणं सोपं असतं पण करणं कठीण असतं. वाजस्रवानं त्या ठिकाणी यज्ञाचा आरंभ केला. ज्या वस्तू आवडत्या त्या दान करू लागला. परंतु त्या काळामध्ये गोधन ही श्रेष्ठ मानले जायचं. त्याच्याकडे जास्त गायी तो श्रीमंत मानला जायचा. म्हणून वाजस्रवाकड खूप गायी होते. आता गायी असल्यामुळं आता गायी दान द्यायच्या, पण देताना काय झालं तर तो ज्या म्हाताऱ्या आहेत, जे आता जाणणार नाहीत किंवा दूध देत नाहीत काही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी गायी दान देऊ लागला. त्याचा जो पुत्र होता नाचिकेत नावाचा 7 वर्षाचा मुलगा, तर त्यांना वडील होम करू लागले.
आहुती टाकू लागले. हा तिथे गेला, तो म्हणतो बाबा मला कोणाला दान दिलं, कारण तुम्ही आता हा विश्वजित नावाचा यज्ञ आरंभ केला, यामध्ये मला कोणाला दान दिलं. बाबा काही बोललेच नाही, त्यांचा होम आहुत्या देऊन चालू होते. परत पुन्हा प्रश्न केला, परत प्रश्न केला, 3 प्रश्न केल्यानंतर त्याला क्रोध आला वादस्थावाला. त्याने सांगितलं जा तुला यमधर्माला दान दिलं. यमधर्माला दान दिल्यानंतर त्या ठिकाणी बोलून गेला. होम चालू होता. होम झाल्यानंतर त्याचा माणूस बोलतं कधी कधी, बोलल्यावर पश्चाताप होतो, अरे उगाच बोललो मी. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करूनच बोला ना. सवय लागलेली असती बोलल्यावर विचार करायचा. मग तो तसं झालं, विचार बोलून विचार करू लागला. आता मला वाटतं मी तर बोलून गेलो गाड्या, आता काय करायचं. मग आता त्या काळामध्ये असं होतं की शब्द म्हणजे हा खूप मोलाचा असायचा. रघुकुलरी तर सदाचल आई, प्राण जाई परवचन न जाई. जे बोललं ते बोललंच, पुन्हा मग प्राण जरी गेला तरी ते बोलल्याला सत्य सत्य असायचं. कारण इतकं त्या ठिकाणी तो काळ होता. आता वाजूश्रवा बोलून गेली, यमधर्माला दान दिलंय मुलाला म्हणून. इतका गुणी मुलगा, आता डोळ्यातून अश्रू येऊ लागले की पश्चाताप होऊ लागला की मी बोलाला त्या ठिकाणी यमधर्माला दिलं, आणि यमपुरीला जे गेले ते आतापर्यंत कोणी परत आले नाही. कारण आपण पाहतो यमपुरीला जाताना ते पावलं आहेत ना, तिकडं येताना पावलंच नाहीत, सगळे पावलं जाणारेच आहेत. आता कुठे जायचं असलं तर येणारे पावलं असते काही, जाणारे पावलं असते काही. पण यमपुरीला कसं आहे, तर जायचेच पावले सगळे, येताना पावलंच नाहीत, परत कोणी आलेलंच नाही. जे गेले ते गेले. इतका कठीण मार्ग आहे. आणि आता या आपण त्याला दान देऊन टाकलं. आता त्यांच्या मनामध्ये खूप कलह सुरू झाला वादस्थावांचा. आणि त्या ठिकाणी दुःख पाहून नाचिकेत बाबा, या संसारामध्ये कोणती वस्तू अशी आहे की ती चिरकाल राहणारी आहे. माझं शरीर तरी एक दिवस जाणारच आहे, पण आता त्या ठिकाणी तुम्ही मोहग्रस्त होऊन जर मला या ठिकाणी राहण्याचा आग्रह करता, तर तुम्ही बोललेल्याच काय. तुमचं वचन असत्य होईल. आजपर्यंत तुमचं वचन कधी असत्य झालेलं नाही. त्या तुमच्या वाणीला अशा प्रकारचा कलंक लागायला नको. मी आता यमधर्माकडे जातो. असं त्या ठिकाणी इतकं गुणी मुलगा, त्यांना वाईट वाटू लागलं, पण झालं ठरलं. म्हणून या ठिकाणी इथल्या नश्वर वस्तू जमवू काही जीवाला दुःख देणारच आहे, कारण इथल्या कोणत्याच वस्तू या ठिकाणी शाश्वत नाही, असा तो बोलू लागला नास्तिकेत. म्हणून त्याच्यात बी खूप त्या ठिकाणी तपाचं बल होतं, सामर्थ्य होतं, आणि अशा प्रकारचं सामर्थ्य असल्यामुळं तो यमपुरीमध्ये जायला निघाला. परंतु कसा गेला, तर यमपुरीत लोक मृत्यू पावल्यावर जातात, पण हा असं चालत चालत गेला. पुढे गेला की तपाच्या बलानं एकदम यमपुरीमध्ये पोहोचला. पोहोचल्यानंतर यमधर्माच्या दारामध्ये जाऊन बसला. यमधर्माला विचारलं, यमधर्म त्या ठिकाणी घरी नव्हते, म्हणून आदरातिथ्य काही त्याचं झालं नाही. यमधर्म काहीतरी कामानिमित्तानं बाहेर गेल्यानंतर 3 दिवस 3 रात्र हा तिथंच उपाशी दारामध्ये बसून राहिला. यमधर्म बाहेरून आले, पत्नीला विचारलं, दारी अतिथी आलेला आहे, त्याचा काही सत्कार वगैरे तिनं काही केलेलं नाही असं कळलं. यमधर्म समोर आले. त्या ब्रह्मचारीची, त्या ब्राह्मणाची, त्या ऋषीपुत्राची माफी मागितली. 3 दिवस या ठिकाणी माझ्या दारात तू उपाशी राहिलास, याबद्दल मी तुला 3 वर देतो, 3 वर देतो असं म्हणून त्या ठिकाणी तुला माग काय मागायचं. तर पहिला वर मागितला की मी घरी गेल्यानंतर माझ्या पित्यानं माझ्यावर क्रोध करू नये, माझ्या पित्याचा क्रोध नष्ट करा, हा मला पहिला वर द्या. यमधर्म तथास्तु म्हणले. त्याचबरोबर पित्याच्या मनातला क्रोध, काम, नुसता क्रोधच नाही, काम पण गेला, लोभ पण गेला, मोह गेला, अहंकार गेला, निर्विकार अशा प्रकारचं त्याचं मन झालं. दुसरा वर माग. त्यानं सांगितलं की मला अग्नीची सेवा करायचं तंत्र मला सांगा, की मला अग्नीची सेवा करून स्वर्गाला जाता येईल, प्रत्यक्ष अशी अग्नी सेवा त्या ठिकाणी मला सांगा. नंतर त्यानं ती पण त्याला शिकेली. आता तिसरा वर महत्वाचा आहे.
तिसरा वर माग म्हणले. तिसरा वर सांगितला की मला या मृत्यूचं रहस्य सांगा. लोक म्हणते की मी मरतो. आता मी मरतो का शरीर मरत? या ठिकाणी मी काय वस्तू आहे, मरणार काय या ठिकाणी, या मृत्यूचं रहस्य मला सांगा, असा तिसरा प्रश्न होता. तिसरा प्रश्न ऐकल्यानंतर यमधर्माला आश्चर्यच होता. का बसला? आजपर्यंत मला हा प्रश्न कोण विचारला नाही. माझ्याकडे येतात परंतु त्या ठिकाणी भयग्रस्त लोक असतात किंवा काही मागितलं काहीतरी ऐश्वर्य संपत्ती मागतात आणि हा तरी या ठिकाणी वेगळंच या ठिकाणी मागायला लागला. हा काहीतरी विचारवान असला पाहिजे, याला आपण काहीतरी ज्ञान सांगावं लागत. पण अगोदर आपण याची परीक्षा घेऊ. कारण परीक्षा घेतल्याशिवाय, सत्व पाहिल्याशिवाय कोणी पहिले ऋषी लोक, साधू लोक ज्ञान सांगत नव्हते. याची परीक्षा पाहिजे. हा परीक्षेमध्ये उतारला, याला ज्ञान सांगू. ह्यो काहीतरी त्या ठिकाणी सकाम वस्तू मध्ये जर लोभ धरला यानं, तर मग त्याला ते देऊन टाकून आपण आपलं मोकळं हो. मग यम धर्माने सांगितलं, तू अशा प्रकारचे प्रश्न मला करू नको. तू दुसरं काय माग. तुला काय पाहिजे? धन धान्यानं संपन्न पृथ्वीचं राज्य, समुद्र वलयांकित पृथ्वीचं राज्य तुला मी देतो. परंतु असे प्रश्न मला काही असं काही विचारू नको. मग तो म्हणला, धनधान्यानं संपन्न अशा प्रकारचं पृथ्वीचं राज्य, आतापर्यंत कितीतरी राज्य होऊन गेले पृथ्वीवर, ते कुठं राहिले? मला दिल्यानंतर मी तरी या ठिकाणी एक दिवस सोडून जाणारच आहे. मग अशा प्रकारचं सुटणारी वस्तू काय करायची? मला नको ते. त्याने सांगितलं, अरे नचिकेता, तुला धनधान्यानं संपन्न पृथ्वीचं राज्य देत नाही, तुला पुत्र पौत्र अशा प्रकारचे दीर्घ आयुष्य, लंबे आयुष्याचे पुत्र पौत्र मी तुला देतो. पत्न्या देतो सुंदर, मुलं देतो गुणवान, दीर्घ आयुष्य देतो, सर्व काही संसारामध्ये अनुकूल अशा प्रकारचं तुला मी प्रपंच देतो. म्हणतो मला काय करायचं? कारण द्यायला लागले ना, तर हे कुठं त्या ठिकाणी जेवढे एवढे भोग ऐश्वर्य आजपर्यंत ज्यानं भोगले, त्यांचं शरीर, त्यांचे इंद्रिय, यांची शक्ती या भोगानं क्षीण होत असते. म्हणून जेवढे भोग भोगले तेवढी इंद्रियाची शक्ती, शरीराची शक्ती क्षीण होती. म्हणून ज्या भोगानं शक्ती क्षीण होती, असे भोग ऐश्वर्य मला काय करायचं? म्हणून हे पण मला नको. त्याने सांगितलं, तुला मी लंबी आयुष्य देतो, लंब आयुष्य, खूप वर्ष तुला जवरक या पृथ्वीचं राज्य करायचं, तवरक कर. किती आयुष्य पाहिजे तुला? जवरक म्हणशील तवरक त्या ठिकाणी लंब आयुष्य. पण नचिकेत म्हणतो, लंब आयुष्य जरी दिलं मला तरी पण त्या एक दिवस त्याच्यामध्ये काय मरण आहे. कारण लांब आयुष्य द्यायला लागला, परंतु एक दिवस तर मृत्यू आहेच ना. लांब किती जरी असलं पण चालत गेल्यानंतर किंवा तिकडं प्रवास सुरू झाल्यानंतर ते जवळच येतं ना. मग एक दिवस मृत्यू मला गाठणारच. म्हणून अशा प्रकारचं दीर्घ आयुष्य पण मला नको. कारण जे आयुष्यामध्ये मृत्यू असतो ते दुःखच असतं. कारण ताटामध्ये मिष्टान्न वाढले, जेवण करायचं, परंतु एका बाजूनं थोडं विष बी आहे. मग जे अन्न विषयुक्त झालं, सगळं अन्न विषयुक्त झालं, असं विषयुक्त अन्न खाऊन मृत्यूच येणार ना. अशा प्रकारच्या सगळ्या संसार जरी चांगला असला तरी पण यामध्ये जर मृत्यू आहे म्हणल्यावर चांगला कुठे? मला नको हे आयुष्य लंब. यम धर्माने सांगितलं. विचार करू लागला, मग तुला पाहिजे काय? मला या मृत्यूचं रहस्य सांगा. मृत्यू असतो कोणला? मृत्यू म्हणजे काय? या मृत्यू बद्दल मी तुम्हाला विचारतो, कारण तुम्ही प्रत्यक्ष मृत्यू आहात, तुम्ही काळ आहात, की तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आणि त्यांच्या प्रश्न उत्तरामध्ये एक ग्रंथ निर्माण झाला, त्याचं नाव आहे कठोपनिषद. कोणाला योग आला तर वाचा. प्रश्न उत्तर आहे यमधर्मानं त्याला ब्रह्मज्ञान सांगितलेलं नचिकेताला. म्हणून या ठिकाणी जोपर्यंत इंद्रिय या विषयात सुख मानतात ना, तोपर्यंत बंधन आहे. आणि जेव्हा हे इंद्रिय विषयापासून बाजूला होते का, तेव्हा मोक्ष आहे. यमधामावरी हरी झाला. अशा प्रकारचं त्या ठिकाणी खूप प्रश्न उत्तर त्याचं करून शेवटी देहालाच मरण आहे असं वाटतं, परंतु देह मृत्यूमय आहे.
आत्मा हा अमर आहे. मरण नावाची एक कल्पना आहे. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत मृत्यू आहे. म्हणून अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमानामुळे बंधन आहे. म्हणून अहंकार आईसावरी बैसला असता उरावरी सुख कैसे बा संसारी सांग बा हरी. म्हणून अशा प्रकारचा अहंकारासारखा वैरी जर या ठिकाणी आहे तर मग संसारात सुख कशाच आलं. म्हणून संसारात सुख नाही असं नाथ महाराज सांगते. म्हणून अशा प्रकारचं त्या नाचिकेतानं अनेक प्रकारचे प्रश्न करून समाधान झालं त्याला ब्रह्मज्ञान झालं आणि परत या ठिकाणी आता यमधर्मानं त्याला आशीर्वाद दिला आणि तो आता परत त्या ठिकाणी आपल्या पित्याकडे निघाला. पित्याकडे आल्यानंतर पित्यानं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला आलिंगन दिलं, कारण पित्याचे संपूर्ण विकार नष्ट झाले होते. यमधर्माच्या आशीर्वादाने संपूर्ण विकार नष्ट होऊन शांतता त्याच्या अंगामध्ये त्या ठिकाणी आली होती. त्याचं मन शांत झालं होतं आणि स्थिर अशा प्रकारचा झाला होता आणि सर्व प्रकारचा हा सुद्धा ज्ञान संपन्न झाला आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते उपनिषदामध्ये विषय आलेला आहे. म्हणून ज्या काही कल्पना होत्या त्या कल्पना विचारानं काढता येतात आणि हाच विचार शास्त्रामध्ये आहे. म्हणून अध्यात्म नावाचं शास्त्र असं आहे की ते आपल्याला या मुद्द्यावर आणतं. म्हणून परंतु अध्यात्मशास्त्र ऐकायला अंतरंग अधिकारी पाहिजे. अध्यात्मशास्त्री अंतरंगाचे अधिकारी, बहिरंग नाही पाहिजे. बहिरंग म्हणजे दिखावा. कशामुळे तरी या ठिकाणी दिसणाऱ्या वस्तूला मी मानणं, खरं मानणं, माझं मानणं, त्या देहालाच मी मानणं किंवा कशामुळे तरी मला चांगलं वाटणं, हा दिखावा नाही पाहिजे. तर या ठिकाणी आपलं मन, आपले इंद्रिय हे नियमात ठेवणं, आपल्या मनावर ताबा मिळवणं, इंद्रियावर संयम ठेवणं आणि विचारानं आपण जे सत्य आहे ते जाणून घेणं. आणि जे काही प्रपंच दिसायला लागला तर विचार करून पाहायला ते विचारापुढे टिकत नाही. प्रपंच विचारापुढे टिकत नाही आणि विचार आत्म्यापुढे टिकत नाही. विचार मागुता पावली निघे तर्क ऐनी नेगे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. विचार माग सरतो, प्रपंच विचारापुढे टिकत नाही आणि विचार आत्म्यापुढे टिकत नाही. म्हणून रंगनाथ महाराज सांगायचे, परभणीचे महाराज सांगायचे, गुरुजी म्हणायचे आत्म्यापुढं विचार टिकत नाही आणि विचारापुढं प्रपंच टिकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायचं कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा तेने हरी. म्हणून काय कल्पना केल्या? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी. कारण आपण कल्पना केल्या म्हणून आपण काय कल्पना केल्या? कल्पना केल्या एका खोट्यावर दुसऱ्या खोट्याची, दुसऱ्या खोट्यावर तिसऱ्या खोट्याची, तिसऱ्या खोट्यावर चौथ्या खोट्याची. कारण वास्तविक आहे काय? पंचभूत. पंचभूतावर हाडामासाची कल्पना, हाडामासावर पुन्हा शरीराची कल्पना, शरीरावर पुन्हा नावाची कल्पना, नावावर पुन्हा गावाची कल्पना, मग जातीची, मग धर्माची, सगळ्याला धरून पुन्हा ते मी, मुलगा असला तर बाप मी, आई मी, नातू असला तर आजा मी, आजी मी, अशा प्रकारच्या सर्व काही ह्या कल्पना आपण केल्या आणि त्या कल्पनेमुळेच बंधन निर्माण झालं. म्हणून कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी. म्हणून या ठिकाणी त्या कल्पना सत्य वाटायला लागल्या म्हणून हरी लक्षात येईना. तेने पडे गोवा नेने हरी. म्हणून नेने हरी म्हणजे हरी नाही का आहे, परंतु का कळना ह्या कल्पना आपण वाढवी. जीवाचं काम काय असतं? जीव काय करतो? जीव कल्पना करीत असतो आणि कल्पनेमुळेच बंधन आहे. काय कल्पना केल्या? खोट्याला खरं मानायला लागला. हा प्रपंच खरा नसताना खरा मानायला लागला आणि याच्या सुख नसताना सुख पाहा लागला. आता सगळीकडे या ठिकाणी आपण काय पाहा लागलो? सुखच पाहा लागलो. म्हणून खडकाला धडका घ्यायला लागलो. इथं भेटन काय, तिथं भेटन काय, यानं जमन का, त्यानं जमन का, यानं बरं होईल का, त्यानं बरं होईल का. कशानंच बरं होत नाही, कारण बरे आपणच आहोत. आपल्याला सोडून बरं काहीच नाही. कशात तरी आपण कशाला तरी चांगलं म्हणायला लागलो आणि त्यामध्ये आपण गुंतायला लागलो. नको नको म्हणा गुंत माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. म्हणून मनाला शिकवण आहे, कारण आपल्या मनाला आपण उपदेश केला पाहिजे.
तुकाराम महाराज मनाला बोध करीत होते, नको नको म्हणा, तू या माया जाळामध्ये तू गुंतू नको, याला खरं मानू नको, याच्या नादी लागू नको 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 म्हणा. गुंतवणी तुला त्या ठिकाणी पकडेल, कधी धरायला येईल काही सांगता येत नाही, आणि काळ बांधून नेईल, आणि मग त्या ठिकाणी काय होईल पुढं, कारण मागच्या काही दिसत नाही. आणि म्हणून आपण पाहिलं की गेलेले पाऊल आहेत तिकडं, पण येणारे पाऊलच नाही तिकडं, जे गेले ते आलेच नाही. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले काना तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझ दरोडी जेती, आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी देवी सज्जन संता. म्हणून देवा मी तुला शरण आलो, त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे, मला भीती वाटायला लागली म्हणून तुला शरण आलो. कारण हे शरीर तर आता आयुष्य संपत यायला लागलं, आणि पुढं काय, मग कुठं राहू मी, कुठं जाऊ मी, मला काही माहित नाही कुठं जायचं, तर रस्ता माहित नाही, पाहिलेला नाही, कुठं जातं ते माहित नाही, आणि म्हणून मला तर जायचं हे शरीर सोडून. पुन्हा उद्या सोबती कोण आहे ते माहित नाही, ठिकाण कोणतं ते माहित नाही. इथं आम्ही मोठं घर बांधलंय, परंतु ह्या घरात राहायचं नाही, तिथून गेलं हे शरीर सुटलं की सगळं सुटलं. इथं बरीच मंडळी माझी माझी म्हणून जमा केली आम्ही, परंतु या सगळ्यातून काढून हे शरीर एकदा स्मशानभूमीत नेऊन टाकल्यानंतर यांचा आपला काही संबंध राहत नाही. ते बिचारे आंघोळ करून पुन्हा स्नान करून वगैरे सर्व काही घरदार स्वच्छ करून मग त्या ठिकाणी घरात आपलं शुभ कार्य सुरू करते, तोपर्यंत विटाळच त्या ठिकाणी मानला जातो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मला भीती वाटायला लागली तेव्हा, म्हणून मी तुझ्याकडे आलो. म्हणून परमार्थ जो करायचा असतो तो देवासाठी नाही, आपल्यासाठी करायचा असतो. कारण आपल्याला एक निश्चिंत अशा प्रकारचा रस्ता आणि किंवा निश्चित असं ठिकाण आपल्याला शोधायचं असतं, आणि ती परमात्म्याशिवाय निश्चिंत दुसरं ठिकाणच नाही. कारण सगळे या मायेच्या भोवऱ्यामध्ये किंवा या नष्ट होणाऱ्या काळाच्या ओघामध्ये येणारे पदार्थ आहेत सगळे. जगा काळ काय, तुकाराम महाराज एका ठोक्यात सांगितलं, जास्त त्या ठिकाणी पल्ला लावला नाही, जास्त त्या ठिकाणी मोजीत बसले नाही, म्हणले जगच काळाच्या तोंडात आहे. जगा काळ काय, परंतु आम्ही माथा दिला पाय, त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिलाय. सर्व जगाला काळ ग्रासायला लागलाय, कारण काळाच्या तोंडात हे काळाच्या तोंडी घातली लोणी ठेवली, मासी पंख पाकडे तोयसरे. कोणी शरीराला जायला किती वेळ लागतो, माशीनं पंख फडफड करेपर्यंत सुद्धा हे सुटू शकतात, इतकंही आश्वासवत आहे. आणि मी याच्या नादी लागलो, म्हणून या ठिकाणी मी देवाच्या नादी लागायला पाहिजे. म्हणून तेने पडे गोवा नेने हरी, त्या कल्पनेमध्ये जो राहत असतो कधी देवाला शरण जात नसतो. कारण ही कल्पना ही बाहेर पडू देत नाही. एक भवरा असतो एक पाण्यामध्ये, कारण ज्यांना त्या ठिकाणी खूप मोठमोठ्या नद्या आहेत त्यांना या भवऱ्याचा अनुभव असतो, की काही मोठं जास्त पाणी असलं त्या ठिकाणी भवरे असते, तर गोल पाणी फिरत, त्या भवऱ्यामध्ये गेल्यानंतर ते माणूस वापस येणं अवघड असतं. म्हणून ते भवरा काय करतो, जागीच त्याला त्या ठिकाणी बुडीत असतो, खाली घालण्यात असतो. तशा प्रकारचा हा काय भवरा आहे. आणि म्हणून इथं या भवऱ्यामध्ये सापडल्यानंतर हे भवरा काय करतो, आपल्याला बुडीत असतो. अशा प्रकारचा हा संसार काय, हा भवरा आहे. जसं पाण्यामध्ये भवरा त्या ठिकाणी बुडवीत असतो, तशा प्रकारच्या संसार रूपी भवऱ्यामध्ये जो गेला तर तो निश्चित या ठिकाणी अडकला, गुंतला. म्हणून आपण त्या परमात्म्याला शरण जाऊन आपलं कल्याण करून घ्यावा. म्हणून नाथ महाराजांचं या ठिकाणी विनंती आहे सगळ्यांना, किंवा अभंगाद्वारे आपल्याला सावध करायला लागले, बोध करायला लागले, उपदेश करायला लागले. त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे, आपलं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून तेने पडे गोवा नेने हरी, तू या कल्पनेमध्ये रमला तर तुला हरी लक्षात येणार,
नाही दिदिल्या वाचुनी फळप्राप्ती कैसी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. कारण तुला जर परमात्मा पाहिजे असला तू देवाचं भजन करावं लागल. कारण मग तुला भक्ती करावं लागल. तुला ईश्वरावर खऱ्यावर प्रेम करा. खोट्यावर प्रेम केलं वाया जाईल. कारण खोट्यामध्ये आपण जे काही रमलो, खोट्याच्या नादी लागलो, ते आपलं आयुष्य व्यर्थ गेलं. वाया येर झार हरी बिन. का वाया का म्हणले तर अगोदर सांगितलं की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरधार हरिविना. कारण का आता व्यवहार लटका आहे, सर्व संसार लटका आहे, म्हणून इरधार वाया आहे. वाया इरधार हरिविना म्हणून व्यवधार वाया आहे, कारण संसार लटका आहे. म्हणून आपल्याला फटका आहे, कारण आपण नादी लागलो. आणि म्हणून आपल्याला जर अशा प्रकारचं जन्म मरणामध्ये गुंतायचं नसल तर आपण देवाचं भजन करावं. म्हणून तेने पडे गोवा नेने हरी दिदल्या वाचुनी फळप्राप्ती कैसी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. कल्पनेबद्दल त्या ठिकाणी तू जेवढी कल्पना करशील का ती व्यर्थ आहे. इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, कारण व्यर्थ आहे. कारण वाया येरदार हरी विना म्हणजे व्यर्थ. या प्रपंचामध्ये आपण जे काही खटाटोप करायला लागलो, न जायचे ताटा नित्य खटाटोप पण मंडुकी वटवट तैसे ते गा. म्हणून या ठिकाणी वटवट चालू आहे आपली. आणि जर नाही कळालं तर व्यर्थ आहे. म्हणून संसार तर व्यर्थ आहेत, परंतु परमार्थात येऊन जरी आपला स्पष्ट झालं नाही किंवा आपण कशाला तरी पाहून परमार्थामध्ये आलो नाही, म्हणले ते म्हणले म्हणून आलो. हा ते म्हणले म्हणून आले का, पण देवामुळं नाही आले का. देवामुळं आले नाही म्हणल्यावर व्यर्थ आहे. कारण ते तुम्हाला चला म्हणल्यामुळे आले तुम्ही, किंवा काहीतरी डेकोरेशन पाहून आले, काहीतरी मान सन्मान पाहून आले, किंवा काहीतरी त्या ठिकाणी तुम्हाला फायदेवाला व्यवहारामध्ये म्हणून आले. आणि म्हणून याला पाहून नका येऊ. तुकाराम महाराज म्हणले की मला भीती वाटली म्हणून मी देवाचं नाव घेतलं. किती वेळा जन्म यावे किती व्हावे भजेती, म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठोशी. मला भीती वाटली देवा की या संसारातून सोडून जाताना मला सोबतीत नाही कोणी. मला भीती वाटली म्हणून मी आतापासूनच या ठिकाणी तुझा शोध लावून ठेवायला लागलो की जाताना मग त्या ठिकाणी तू बरोबर राहशील माझ्या. मला काही भीतीला कारण राहणार नाही. कारण तू सोबते असल्यावर जेथे जातो तेथे तू माझा सांगाशी. चालविसी हाती धरून या, चालो जाता वाटे तुझाची आधार. भयाने भार निरसले. कारण तुला जर सोबती करून ठेवलं तर मग तुझा मला आधार राहील ना. जिथं जाशील तिथं तू माझ्या संगच आहे ना. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कारण तू संग मानल्यावर काय. आणि म्हणून मला कोणत्या प्रकारची चिंता आहे का. कारण देव संघ असल्यावर चिंता नसते. आम्ही घ्यावे नाम तिशी करणे आमचे काम. कारण आम्ही एक करावं त्याने एक करावं. आम्ही अशा प्रकारच्या वाटण्या केल्या. आम्ही काय करावं, आम्ही त्या देवाचं नाव घ्यावं आणि देवानं काय करावं, आमचं काम करावं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी काय करतो, देवाचं नाव घेतो. आणि आमचे सगळे काम कोण करतो, देव करतो. वास्तविक आम्ही काही देवाला काम सांगत नाही, त्याला राहत नाही ना, तो करीत असतो. म्हणून तशा प्रकारचं त्या ठिकाणी देव आमचे काम करतो, आम्ही त्याचं नाम घेतो. आम्ही घ्यावे नाम तिशी करणे आमचे काम. तिशी म्हणजे आमची आई. आमचा देव म्हणजे कोण आहे, आमची आई आहे आणि ती आमचे काम करते. म्हणून अशा प्रकारचं देवाचा नामचा संबंध आहे. म्हणून येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. म्हणून जो अंतःकरणापासून मनापासून देवाचं प्रेमानं भजन करतो का, त्याला भीतीच नाही, त्याला दुःखच नाही, त्याला चिंताच नाही, त्याला काळजी करायचं कामच नाही. फक्त टेंबीच्या देठापासून त्यांना त्या देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. सर्व चिंता सोडून त्यांना हरीचं भजन करायला पाहिजे. सर्व प्रकारच्या वस्तूला काही किंमत नाही देता, एक देवालाच किंमत दिली पाहिजे, तेव्हा त्याचं भजन होत असत. नाहीतर कशात तरी चांगलं म्हणून कशात तरी नादी लागून जर भजन करायला लागला तर ते वंगळवान भजन आहे. भजन ते वंगळवाने नरका जाणे चुकेना. मग नरकाला जाणं चुकत नसतं वंगळवान भजन करणं. कारण ज्या भजनामध्ये प्रेम नाही, आवड नाही, डांबिक आहे, लौकिक आहे, काहीतरी सकामता आहे, काहीतरी मागणं आहे देवाला ज्या भजनामध्ये संसारातलं. तुकाराम महाराज मागते परंतु संसार नाही मागत. हेच दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. की देवाला तर मागणं करते पण कोणतं,
ते म्हणले तुपला विसर झाला नाही पाहिजे, विसर तू आम्हा न पडावा देवा, कारण तुझा विसर पडण्यामध्येच मला दुःख आहे, म्हणून मला तुझा विसर पडू नये असं मागणं तुकाराम महाराज अभंगामध्ये करते. म्हणून या अभंगात सांगायला लागले, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तिने पडे गोवा नेणे हरी, दिलेल्या वाचून फळप्राप्ती कैशी, इच्छा कल्पनेची व्यर्थ वापा. मग काय करावं? इच्छावे ते जवळी हरीचे चरण. आता हरीचं चरण, हरीच्या पायाचं जर चिंतन केलं तर मग तुला काहीच कमी नाही संसारामध्ये, सर्व नारायण देतो तुझं. म्हणजे आमचं कसं होईल, आम्ही जर प्रपंचामध्ये इतकं जर त्या ठिकाणी प्रपंच सोडून संसार या परमार्थामध्ये आलो तर आमच्या प्रपंचाची मग आमचं कसं होईल? म्हणून सगळ्याला तीच चिंता आहे. म्हणूनच माणसं अशी उडी टाकून परमार्थ करीत नाही, मनातून परमार्थ करीत नाही, पूर्ण वेळ परमार्थात घालीत नाही, कारण त्यांना वाटतं की आपण पूर्ण वेळ जर पूर्ण बुद्धी पूर्ण त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ परमार्थात लावला तर मग आमच्या प्रपंचाचं कसं. म्हणून त्या ठिकाणी इच्छा कल्पनेची इच्छा वेते जवळे हरीचे चरण. अरे हरीच्या पायाचं चिंतन केल्यानंतर तुला देव सगळं देईन ना. इच्छा वेते जवळे हरीचे चरण, सर्व नारायणा देतो तुझं. तुला नारायण काय करीन? सगळंच देईन. देव देत नाही का? आपला विश्वास नाही. देव देतो, परंतु आपला काय नाही, विश्वास नाही. म्हणून सर्व नारायण देतो तुझं. तुला देव देतो का नाही बघ, कारण काय देत नाही, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सर्व नारायण देतो तुझं. देव सगळं देतो, तू काही काळजी करू नको. तू बघ निसता, तू त्याच्यावर भार सोडून बघ. तुका म्हणे घालू, तुकाराम महाराज तर सांगते, आम्ही देवावर भार घातला, सगळा संसार देवाला वाहून द्याला, आणि आम्ही संसाराचा भार घ्यायला लागलो डोक्यावर आणि दुःखी व्हायला लागलो. तुकाराम महाराज शहाणे होते, त्याने आपला सगळा भार देवावर घातला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. सगळा भार कोणावर घातला? देवावर घातला. आणि हा संसार देवाला वाहून टाकला, कारण माझा नाही, मग आहे कोणाचा? तर देवाचा आहे. आणि देवाची देवाला देणं काय? त्याचा आहे त्याला देऊन टाकलं. मी कशाला ओझवू? कारण मी या ठिकाणी अशा प्रकारच्या संसाराचा भार घेत नाही. आणि हे सांगितलं आपल्याला, नका घेऊ भार, धर्म तोची सार. कारण भार कशाला घ्यायचा? म्हणून नका घेऊ भार, म्हणून भार घेऊ नका. म्हणून आपल्याला सुद्धा इथं हेच सांगायला लागले की दिदिल्या वाचून फळप्राप्ती कैसी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, इच्छा वेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. तुला नारायण सगळं काय द्यायला लागला, तू त्याचं चिंतन कर. तू चिंता सोडून दे, चिंतन कर. चिंता त्याच्यावर सोडून दे, चिंता त्यो करीन आणि तू चिंतन कर. माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या नामाशी न विसंबे. मी त्याच्या नामाला विसरत नाही, म्हणून माझी सर्व काळजी त्या देवाला आहे. म्हणून आपण त्याचं चिंतन करावं आणि चिंता त्याच्यावर सोडून द्यावा. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं न इच्छावे ते जवळ हत्तीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. तुला देव काय देत नाही? तू भक्त करी. अरे नाही, भजन करून सुद्धा सर्व लोकांचं पालन करायला लागलाय, सकळ जीवांचा करीतो संभाळ. तुझं मोकलेला अशी नाही, मग तुला सोडून देईन का भजन करणाराला? तू त्याचं नामस्मरण करतून तुला सोडून देईन का त्यो? जे कधी त्याचं स्मरण करीत नाही त्याचं पण सांभाळ करायला लागला, मग तुला सोडीन का परत त्यो? आणि म्हणून इतका कृपाळू आहे, म्हणून तू भरोसा तर कर. सर्व नारायण देतो तुझं. तू कशाला काही कशा नादी लागला? म्हणून त्याला संतांच्या वाक्याचा अर्थ कळाला की ते निश्चिंत राहत असते, म्हणून ते शांत होत असते. त्यांच्या मनातली धडधड असते ती कमी होत असते, त्यांना काही मिळायची हवा असते ती थांबलेली असते, त्यांचं चित्त शांत झालेलं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते अशा प्रकारचे त्या भक्ती सुखात रमलेले असते, कारण त्यांना वाटते की सर्व नारायण देतो तुझं, आमचा देव काय देत नाही. म्हणून आम्ही निश्चिंत आहे. कोणाच्या भरोशावर? देवाच्या भरोशावर. आणि म्हणून विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांची. म्हणून इच्छा ते जवळ हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. आता पुढं काय सांगते?
न सुटे कल्पना अभिमानाची गाठीन घेता जन्म कोटी हरी कैचा. आणि जर का आपण असं नाही करता, आपणच भार घेतला आणि आपल्या कल्पना सोडल्याच नाही, आपण यालाच खरं मानित गेलो पाहिल्यासारखं, यालाच माझं मी मानित गेलो, या संसारावर भरोसा धरला, मग काय होईल? न सुटे कल्पना, कल्पना सुटली नाही, अभिमान सुटला नाही, मी 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 अशा प्रकारचं अभिमान गेला नाही. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, ही गाठ आहे, ही गाठ सुटली पाहिजे. सत्वर गाठी उमगा त्याने सफल होईल सिमगा. हेच गाणे गा तुम्ही, हेच गाणे गा, हसू नका तुम्ही, हसू नका. कारण तुम्ही हे गाणं गा, संसाराचं गाणं, रड गाणं गाऊ नका. आणि अशा प्रकारचे सत्वर गाठी उमगा त्याने सफल होईल सिमगा. कारण तुम्ही लवकर या ठिकाणी ही गाठ ठोकला, ज्ञानोपराय आपल्याला सांगते, आणि त्यानं सफल अशा प्रकारचं जीवन होईन. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, म्हणून इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. तुला देव सगळंच देतो बरं का. न सुटे कल्पना अभिमानाच्या गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. म्हणून हरी तुला कशाचा मिळन? तो न सुटे, तुपली जर कल्पनाच गेली नाही, अभिमानच गेला नाही, तर कोट्यावधी जन्म जरी झाला, एक जन्म नाही, असे जन्म कोट्यानं कोटी होऊन जरी गेले, तरी पण या ठिकाणी हरीची तुपली ओळखी जर मनुष्य देहामध्ये झाली नाही, मग मनुष्य देहात जर ओळखी होत नाही, तर मग इतर देहात होईन का? बरं, एकदाच मनुष्य देह भेटला, लक्ष 84 एकच बार मनुष्य देह आहे, आणि या मनुष्य देहामध्ये देव नाही करून घेतला, मग दुसऱ्या देहात कळन का? तिथं तर सोयच नाही. दुःखाच्या देहामध्ये लेकरं होणार नाही, खायला भेटणार नाही, का झोप होणार नाही, रक्षण करता येणार नाही, सर्व होईन. आहार निद्रा भय मैथुना सर्व योनी समान, परी मनुष्य देही ज्ञान अधिक जाण पयासे. मनुष्य देहामध्ये ज्ञान विशेष आहे, भक्ती विशेष आहे, इतर देहात नाही. म्हणून या ठिकाणी जर आपण हरिप्राप्ती नाही करून घेतली, मग इथं आता नाही तर कधीच नाही, इथं नाही तर कुठंच नाही. म्हणून आधी गेले रामनाम. म्हणून साधू संतान 8 तास का केला? आता हुकला तर पुन्हा कधी बारी येईन म्हणून मनुष्य देहाची, किंवा कधी नरदेह भेटन. इतके 184 केल्यानंतर नरदेहाची प्राप्ती आहे. नरदेह कधी प्राप्त होईल काही सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की आधी गेले रामनाम, अगोदर रामनाम घे. सामाबरी हा उत्तम नाही, तरी यम दात खातो करकरा. कारण यम त्या ठिकाणी दात खायला लागला, यम या ठिकाणी घेऊन जाईल. मग घेऊन गेल्यानंतर पण 184 घालीन. मग 184 फेरा त्या ठिकाणी झाल्यानंतर कधी नरदेह भेटन, आणि मग किती जन्म त्या ठिकाणी फिरावं लागन. म्हणून तो आधी या ठिकाणी रामनाम घे आणि तू कळून घे. जर का कल्पना नाही सुटली, न सुटे कल्पना अभिमानाच्या गाठी, तू कोट्यावधी जन्म जरी घेतले, घेता जन्म कोटी, मग तुला हरीची प्राप्ती कशी होईल? कल्पना तशीच जर ठेवली तर हरी प्राप्ती होणारच नाही. म्हणून घेता जन्म कोटी हरी कैचा. म्हणून हरी प्राप्त होणारच नाही, कोट्यावधी जन्म घे. परंतु महाराज शेवटी सांगते, एका जनार्दने सापडली खून, आणि कल्पना अभिमान हरी झाला. खून सापडी वर्म सापड, आणि म्हणून त्या ठिकाणी वर्म सापडलं पाहिजे, खून सापडली पाहिजे, मुद्दा सापडला पाहिजे. मला खून सापडी आणि त्या देवाची प्राप्ती, त्या देवाच्या नामस्मरण होते. म्हणून एका जनार्दनी काय बोला? हरी बोला. खून सापडे मला, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मला तो पाहिजे, तो देव. आणि वेळोवेळा त्या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा तोच पाहिजे. खादलेशे खावे वाटे, खाल्ल्यालाच खाव वाटायला लागलं, पाहिल्यालाच पाव वाटायला लागलं, घेतल्यालाच घ्यावं वाटायला लागलं, असा परमात्मा या ठिकाणी मला पाहिजे. म्हणून एका जनार्दनी सापडली खून, आणि कल्पना अभिमान हरी झाला. हरी झाला काय काय हरी झाला? आता या कल्पनाच हरी झाला, अभिमानच हरी झाला. हरी काही वेगळा करायचा असं काही नाही बरं का. की आता अलंकार मोडायचे, सोनं करायचं का? नाही. ते म्हणले अलंकार रूपानं कोण आहे तर सोनच आहे. म्हणून अलंकार असता क्षणी त्या ठिकाणी आपल्याकडे सोनं नाही का? नाही म्हणले अलंकार न्यायचे सोनाराकड, त्याला मोडून टाकायचे मग सोनं. अरे अलंकार म्हणजे सोनच असतं.
तसं जगाला बाजूला करायचं आणि देव मिळायचा. नाही नाही म्हणले, जगरूपाने कोण आहे? देवच आहे. जिकडे पाहे तिकडे दिसे, विठ्ठल लाविले पिसे, जग सारोनी परते, माते पाविजे निरुते, आयशे नवे उखिते. जगच मी, जगाला बाजूला सरून मला पाहायचं नाही. नाही, जगच मी आहे. अलंकार मोडून सोनं घ्यायचं नाही. नाही नाही नाही, सोनं म्हणजे अलंकार म्हणजे स्वबलेलं सोनं आहे. जग म्हणजे या ठिकाणी कसं आहे? स्वबलेला देव आहे. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी, देखिले म्या त्यासी. बाप्रक महादेवरू, बाप्रक महादेवरू कोण बाणले कैसे. देखिला देखिला माय देवांचा देव, माय देवांचा देव. विठला संदेह, विठला संदेह निमाले तुझे पण. अनंत रूपानं अनंत वेशानं हे सर्व काय? परमात्माच आहे. म्हणून जिकडं पाहे तिकडं दिसे, विठ्ठल लाविले पिसे. म्हणून सगळा काय? अवघा देवची झाला पाही, भरोनी अंतरबाई. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले. कारण सगळा कोण झाला? हरीच झाला. पण हरी विन काही दुसरं काय आम्ही पाहतच नाही. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवा विन काही दुसरे ते. देवाला सोडून मला काही दिसतच नाही. म्हणून जर सगळा देव आहे मग आता म्हणायचं तरी काय? मग आता बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव आहे. म्हणून सगळा जर देव आहेत मग म्हणायचं तरी काय? मग आता म्हणा तुम्ही हरी, दिसायला लागला हरी, पहा हरी, आणि म्हणा तरी हरी. सगळा कोण आहे? हरी आहे. मी तरी हरी, तुम्ही तरी हरी, सगळं जगच काय? हरी आहे. मग म्हणायचं काय? मग हरीच. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि तेने माया जाळ तुटतील. अशा प्रकारचं हरित नामस्मरण केल्यानंतर माया कुठे राहिली? मायेच जाळच राहिलं नाही. आणि म्हणून माया नाही, म्हणून दुःख नाही. म्हणून अशा प्रकारचा हरी ध्यानात घ्यायचा. म्हणून आपला वेळ झाला. म्हणून अशा प्रकारचा हरीला तुम्ही गा, आणि तुम्हाला चिंता राहणार नाही, आणि पुन्हा जन्म भेटणार नाही. अशा प्रकारचं नाथ महाराज या अभंगात सांगतात. आपण सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू. आणि आता सर्वजण पसायदान म्हणते. आता विश्वात्मकी देवी, येणे वागयत्ने तो शावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. जे कळाची व्यंकटी सांडो, तया सत्कार निरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची लतो ते लावो प्राणी जातो. वर्षोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदे आळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. कला कल्पतरुचे आरो, चैतना चिंता मनीचे गावो. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापैन, ते सर्व सदा सज्जन स्वैरे होती. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवी. विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा म्हणे. ध्वनी श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडलिका हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत एकनाथ महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण हरी.